विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासामध्ये सेट्स या चॅप्टर मधील टाइप्स ऑफ सेट्स बघितले, त्यानंतर इक्वल सेट्स म्हणजे काय हे बघितलं, टाइप्स ऑफ सेट्स समजून घेतले. आता आपण या तासामध्ये त्या पुढील भाग बघणार आहोत. आपल्याला कुठलीही इन्फॉर्मेशन समजून घ्यायची असेल किंवा लवकर लक्षात यावी किंवा लक्षात राहावी असं वाटत असेल तर आपण काय करतो, चित्र बघतो. बरोबर आहे. जेव्हा आपण एखादं चित्र बघतो तर ते आपल्याला लवकर लक्षात राहतं किंवा समजतं. बरोबर आहे. थेरॉटिकल जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा चित्र आपल्याला डोक्यामध्ये लवकर बसतं. मग याचाच उपयोग किंवा याचाच विचार करून ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन यांनी सेट लिहिण्याची एक वेगळी पद्धत शोधून काढली. त्यानं काय केलं, काही बाउंडेड फिगर ज्या आहेत, बाउंडेड म्हणजे बंदिस्त आकृत्या ज्या पूर्णपणे बंद आहेत, तशा ज्या बाउंडेड फिगर्स आहेत त्या बाउंडेड फिगर्सचा आधार घेऊन सेट लिहिता येतो हे सांगितलं. जसं फॉर एक्झाम्पल एक्स हा जो सेट आहे, हा सेट आपण एक रेक्टँगल काढला आणि या रेक्टँगल मध्ये आपण या सेट मध्ये दिलेले एलिमेंट्स लिहिले. कुठले एलिमेंट्स आहेत? ए बी सी डी. मग हा रेक्टँगल काढला, रेक्टँगल मध्ये आपण या रेक्टँगल मध्ये जे पॉइंट आहेत त्या पॉइंट जवळ आपण कुठेही हे ए बी सी डी हे एलिमेंट लिहिले आणि ह्या रेक्टँगल मध्ये एका कोपऱ्याला या सेटचं नाव लिहिलं एक्स. आता तुम्हाला या सेट मध्ये कुठले एलिमेंट आहेत हे लक्षात येतं, सेटचं नाव पण लक्षात येतं. मग अशा प्रकारे ज्या बाउंडेड फिगरचा यूज करून सेट लिहिलं जातं त्या फिगरला, या डायग्रामला वेन डायग्राम असं म्हणतात. वेन डायग्राम म्हणजे अशा प्रकारच्या फिगरचा यूज करून, डायग्रामचा यूज करून सेट दाखवणे. ते आपल्याला लवकर लक्षात येईल समजेल यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या डायग्रामचा उपयोग केलेला आहे. म्हणून मग या डायग्रामला नाव दिलं वेन डायग्राम, कारण त्या लॉजिशियनचं नाव आहे जॉन वेन. जॉन वेनच्या नावावरूनच याचं नाव पडलेलं आहे वेन डायग्राम. मग इथं तुम्ही रेक्टँगल यूज करा, ट्रायंगल यूज करा किंवा कुठल्याही प्रकारची बाउंडेड फिगर, समजा मी अशी ही कुठली फिगर घेतली, आता ह्या फिगरला कुठला पण आकार नाही तरी पण ही पूर्णपणे पॅक असलेली फिगर आहे. फक्त फिगर जी आहे ती ओपन घ्यायची नाही, म्हणजे अशा प्रकारची फिगर घ्यायची नाही, म्हणजे इथून बाहेर जायला रस्ता आहे. तर अशा प्रकारच्या फिगर यूज करायच्या नाही. ज्या फिगर पूर्णपणे बाउंडेड आहेत अशा फिगरचा यूज करून आपल्याला सेट लिहायचा असतो, त्यालाच म्हणायचं वेन डायग्राम. ह्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी सर्कलचा यूज केलेला आहे. मग इथं सेट दिलेला आहे वाय, वाय मध्ये हे एलिमेंट्स आहेत. मग एक सर्कल काढला, सर्कल मध्ये हे सगळे एलिमेंट लिहून घ्यायचे. हे लिहून घेताना लाईन मध्ये लिहून घ्यायचे असं नाही, कुठं पण तुम्ही त्या सर्कल मध्ये हे एलिमेंट लिहू शकता आणि सेटचं नाव लिहिलं वाय. वाय हा सेट आहे, मग हे सर्कलने दाखवा किंवा तुम्ही हा सेट अशा प्रकारे ट्रायंगलने पण दाखवू शकता. कुठलीही तुमच्या मनाने तुम्ही बाउंडेड फिगर घेऊन हे सेट दाखवू शकता, त्याला म्हणायचं वेन डायग्राम. आणि लक्षात सगळ्यांच्या वेन डायग्राम म्हणजे काय? आता या वेन डायग्रामचा उपयोग करून आपण पुढची माहिती घेणार आहोत, पुढचा पार्ट बघणार आहोत. आता यापुढे आहे सबसेट्स. सबसेट म्हणजे काय? पुढे आहे सबसेट्स. आता कुठलाही एक मी सेट घेतला ए. ए सेट मधले एलिमेंट आहेत ए बी सी डी ई एफ. त्यानंतर बी हा सेट आहे, बी सेट मध्ये आहेत बी डी एफ. आता ह्या दोन सेटचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय दिसतं तुम्हाला बघा, बी मध्ये असलेले जे एलिमेंट आहेत, ए सेट मध्ये थोडे जास्त एलिमेंट मोठा दिसायला आहे, बी थोडा लहान दिसायला आहे. बी मध्ये 3 एलिमेंट आहेत, इथे 6 एलिमेंट आहेत. मग बी मध्ये असलेले एलिमेंट, बी मध्ये बी हा एलिमेंट आहे, हा एलिमेंट ए मध्ये आहे का? आहे.
त्यानंतर बी मध्ये डी हा एलिमेंट आहे. डी हा एलिमेंट ए मध्ये आहे का? आहे. बी मध्ये एफ हा एलिमेंट आहे. एफ हा ए मध्ये आलेला आहे का? आहे. म्हणजे बी मध्ये असलेले सगळे एलिमेंट हे ए मध्ये आलेले आहेत. ए मध्ये हे 3 एलिमेंट सोडून आणखीन दुसरे पण एलिमेंट आहेत, परंतु हे तिन्ही एलिमेंट हे ए मध्ये आलेले आहेत. असं जर असेल की एका सेट मधले सगळे एलिमेंट्स हे दुसऱ्या सेट मध्ये आलेले असतील, तर हा जो लहान सेट आहे ज्याच्यामध्ये कमी एलिमेंट आहेत आणि त्याचे सगळे एलिमेंट दुसऱ्या सेट मध्ये आलेले आहेत, त्या सेटला मोठ्या सेटचा त्या सेटचा सबसेट असं म्हणायचं. सबसेट दाखवताना अशा प्रकारे तुम्हाला सी काढायचे आणि खाली आडवी रेघ द्यायचे. बी सबसेट ऑफ ए, त्याला वाचताना बी इज सबसेट ऑफ सेट ए. बी हा एचा सबसेट आहे. इथं हे आडवी रेघ तुम्हाला माहिती आहे, आडवी रेघ कशासाठी असते? इक्वल टू. म्हणजे ए हा सेट जर असा असेल बी बी एफ, आता ए आणि बी हे दोन्ही इक्वल सेट आहेत, तरी सुद्धा बी हा ए चा सबसेट, इक्वल सेट सुद्धा एकमेकांचे सबसेट असतात हे दाखवण्यासाठी इथंही अशी आडवी रेघ दिलेली आहे. हा जो आहे त्याच्यामध्ये जास्त एलिमेंट आहेत म्हणून हा सबसेट आहे, पण इक्वल जरी असले तरी सुद्धा ते एकमेकांचे सबसेट असतात. त्याला वाचताना म्हणायचं बी इज सबसेट ऑफ ए. हे लक्षात, सबसेट म्हणजे काय? सगळे एलिमेंट हे दुसऱ्या सेट मध्ये असायला पाहिजे, मग ते इक्वल असलं तरी पण चालते, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे. सबसेट, आता हे जे सबसेट आहेत हे सबसेट तुम्हाला समजा वेन डायग्रामनी दाखवायचे. तर वेन डायग्रामनी दाखवताना तुम्ही एक रेक्टँगल काढू शकता किंवा एक मोठा सर्कल, एक छोटा सर्कल काढू शकता. समजा मी इथे एक रेक्टँगल काढला, या रेक्टँगल मध्ये मी याचा सबसेट दाखवते. हा सबसेट मी सर्कलनी दाखवते. हा एक सर्कल काढला आणि ह्या सर्कलनी मी हा सबसेट बी, हा सबसेट बी. आता बी चे एलिमेंट कुठले आहेत? बी, डी आणि एफ हे या सर्कल मध्ये लिहिले मी बी चे एलिमेंट. त्यानंतर हा जो रेक्टँगल आहे हा रेक्टँगल सेट ए असेल, तर आता हे बी, डी, एफ हे एलिमेंट इथे आले. आता ए चे एलिमेंट लिहायचे, म्हणजे हे एलिमेंट तुम्हाला ह्या रेक्टँगल मध्ये बाहेर लिहावे लागतात. ए, आता परत बी इथं डबल लिहायचा नाही कारण बी इथं आलाय, कारण हा जो भाग आहे हा भाग सर्कलचा पण आहे आणि रेक्टँगलचा पण आहे. म्हणजे हा बी सर्कल मध्ये आहे तसाच तो रेक्टँगल मध्ये सुद्धा आहे, म्हणून रेक्टँगल मध्ये परत डबल एकदा बी लिहायचं नाही. कुठल्याही सेटचा कोणताही एलिमेंट दोनदा लिहायचा नाही, हे तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे. म्हणजे इथं बी येणार नाही कारण बी इथं आलाय. परत सी आणि परत डी येणार नाही आणि परत ई, परत एफ सुद्धा येणार नाही. एफ इथं आलेला आहे, म्हणजे हा झाला ए चा सबसेट बी. ए मध्ये हे जे एलिमेंट आहेत हे सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत आणि ए मध्ये आणखीन काही जास्तीचे एलिमेंट आहेत हे बी सेटच्या बाहेर दिले. हे झालं वेन डायग्रामनी सबसेट दाखवणं. बघा काय अडचण आहे का? आलं लक्षात सगळ्यांना? कसं लिहायचं सबसेट, वेन डायग्राम कशी काढायची सबसेट. त्यानंतर आपण पाहणार आहोत युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट कशाला म्हणायचं? तर मुलांनो, आपली शाळा आहे, शाळेमध्ये प्रत्येक वर्गाच्या अनेक तुकड्या आहेत. जसं 9वीच्या वर्गाच्या 9वी अ, 9वी ब, 9वी क, 9वी ड अशा प्रकारच्या तुकड्या आहेत. तर शाळा ही खूप मोठी, शाळामध्ये खूप साऱ्या तुकड्या आहेत, पण त्याच्यामध्ये काही आणखीन लहान लहान ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्या आहे म्हणजे त्या शाळेमध्ये असलेले सबसेट झाले, त्या शाळेमधले सबसेट. आता ह्या सगळ्या जे डिव्हिजन्स आहेत या डिव्हिजनला सामावणारी एक मोठी शाळा आहे. मग ही मोठी शाळा जी आहे, ह्या मोठी शाळा म्हणजेच काय असतो? युनिव्हर्सल सेट. त्या डिव्हिजन साठीचा युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळे लहान लहान सबसेट एकत्र केल्यानंतर जो मोठा सेट तयार झालेला असतो किंवा ज्या मोठ्या सेटचे अनेक लहान लहान सबसेट असतात त्या सेटला युनिव्हर्सल सेट असं म्हणायचं, त्या सेटसाठीचा.
म्हणजे शाळेच्या डिव्हिजनसाठी, आपल्या शाळेच्या डिव्हिजनसाठीचा सेट म्हणजे शाळा, युनिव्हर्सल सेट म्हणजे शाळा. म्हणजे ह्या लहान लहान तुकड्या ज्याचे सबसेट आहेत असा मोठा सेट, म्हणजेच त्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट हा यू या अक्षराने दाखवलेला असतो. युनिव्हर्सल सेट हा नेहमी यू ने दाखवलेला असतो. आणि युनिव्हर्सल सेट जेव्हा तुम्हाला वेन डायग्राम मध्ये दाखवायचा असतो तेव्हा तो युनिव्हर्सल सेट हा यू रेक्टँगलनी दाखवलेला असतो. युनिव्हर्सल सेटची वेन डायग्राम ही बहुतेकदा रेक्टँगल काढलेली असते. रेक्टँगल काढून त्याच्यामध्ये लहान लहान सबसेट तुम्हाला दाखवता येतात. त्याचे जे सबसेट आहेत ते तुम्हाला दाखवता येतील. युनिव्हर्सल सेट जसं मी एक्झाम्पल देते, यू हा एक सेट आहे. यू सेट मध्ये अशा प्रकारे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 असे तुम्हाला 15 पर्यंतचे मी नंबर घेतले. आता ए हा सेट घेतला. ए सेट मध्ये नंबर आहे 2 4 6. बी मध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 5 7 9 11 13 आणि 15 हे बी मधले एलिमेंट आहेत. सी हा आणखीन एक सेट असेल तर सी मध्ये आहेत फक्त 3 4 5 6 असे. आता इथं ए हा सेट यू चा सबसेट आहे कारण ए मधले सगळे एलिमेंट यू मध्ये आले. बी मधले पण सगळे एलिमेंट यू मध्ये आहेत. नंतर सी मधले पण सगळे एलिमेंट यू मध्ये आहेत. म्हणजे ह्या एवढ्या सेटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या सेटच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठा असलेला सेट यू आहे. म्हणजे यू हा काय आहे, यांच्यासाठीचा युनिव्हर्सल सेट आहे आणि ह्या युनिव्हर्सल सेटचे हे काय आहेत, सबसेट आहेत. म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणजे या सेटच्या संदर्भातला असलेला एक मोठा सेट. तो युनिव्हर्सल सेट म्हणजे कंपल्सरी एकच सेट असणार नाही तर ते वेगवेगळं चेंज होईल. आता इथं मी हे जे एक्झाम्पल घेतले, या एक्झाम्पल मध्ये यू मध्ये एवढे नंबर्स आहेत, ए मध्ये एवढे नंबर्स आहेत. आता जर ए मधले हे 2 4 6 हे एलिमेंट सोडले, 2 4 6 हे एलिमेंट सोडले तर काही एलिमेंट शिल्लक राहतात. मग हे शिल्लक राहिलेले जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचा जर मी एक सेट तयार केला, कुठले एलिमेंट शिल्लक राहिले, 1 3 5 7 8 9 10 11 12 13 14 15. 2 4 6 हे 3 एलिमेंट सोडून शिल्लक राहिलेले सगळे एलिमेंट. हा जो सेट आहे हे दोन्ही मिळून हा यू सेट तयार झाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे सगळे एलिमेंट कशामध्ये आले, यू मध्ये आले. तर दोन्ही सेट मिळून जर हा यू तयार होत असेल तर या सेटला या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट म्हणतात. त्याला ए च्या डोक्यावर छोटं सी लिहायचं किंवा ए डॅश अशा प्रकारे दाखवलेलं. कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे ए मधले एलिमेंट सोडून राहिलेले सगळे एलिमेंट जेव्हा आपण लिहितो तेव्हा तो त्या दिलेल्या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट असतो. ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट. जेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला युनिव्हर्सल सेटची गरज असते. युनिव्हर्सल सेट असेल तरच तुम्हाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट लिहिता येतं. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामधले एलिमेंट सोडायचे आणि उरलेले सगळे एलिमेंट हे कॉम्प्लिमेंट मध्ये घ्यायचे. दोन्ही मिळून आपला युनिव्हर्सल सेट तयार व्हायला पाहिजे. आलं लक्षात. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट तो लिहिताना ए डॅश किंवा ए च्या डोक्यावर छोटं सी लिहायचं. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आलं लक्षात इथपर्यंत. आता ही जी वेन डायग्राम मी काढलेली आहे त्या वेन डायग्राम मध्ये पण तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट दिसतो का, ए चा कॉम्प्लिमेंट. ए मध्ये आहे 1 2 3. इथं मी हा युनिव्हर्सल सेट लिहायचं म्हणलं तर युनिव्हर्सल सेट काय होईल बघा. कुठले कुठले, जो रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सगळे रेक्टँगल मध्ये आले.
ए सेट लिहायचा आहे. तर ए सेट कुठला आहे? जो सर्कल मध्ये आहे. सर्कल मध्ये काय आहे? 1 2 3. आता ए चा कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा आहे. तर ए डॅश लिहायचंय तुम्हाला, ए चा कॉम्प्लिमेंट सेट. तर ए चा कॉम्प्लिमेंट सेट कुठला येईल? हा सर्कल सोडला तर सर्कलच्या बाहेर जे शिल्लक राहिलेले आहेत ते सगळे एलिमेंट कुठे येतील? ए डॅश या सेट मध्ये. म्हणजे बाहेर काय काय दिसते तुम्हाला? 4 5 6 7 8 9 हे सगळे एलिमेंट कशामध्ये आले? कॉम्प्लिमेंट मध्ये. म्हणजे हा जर ए असेल तर हा बाहेरचा सेट काय असेल? ए डॅश. उरलेला जो सेट ए आणि ए डॅश हे दोन्ही कशामध्ये आले? यू मध्ये आले आणि हे दोन्ही मिळून जो रेक्टँगल तयार झालाय तो युनिव्हर्सल सेट. ए आणि ए डॅशला मिळून तयार झालेला सेट आहे, त्याला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कसं लिहायचं? लक्षात आलं सगळ्यांना? आता यावरचे एक्झाम्पल आपण बघू. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, युनिव्हर्सल ऑफ सेट, याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये दिलेले आहेत. 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3 मधले काही एक्झाम्पल आपण बघू आणि राहिलेले जे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला घरी सोडवायचे. मी इथं तुम्हाला काही एक्झाम्पल सोडवून देत आहे. उरलेले एक्झाम्पल तुम्ही घरी सोडवा. प्रॅक्टिस सेट वहीवर लिहून काढायचे. प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यामधला पहिला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये सेट दिलेले आहेत आणि ते दिलेले सेट दिलेले जे सेट्स आहेत ते कोणाचे सबसेट आहेत का हे सांगितले आणि ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते विचारले आहे ना. ते तुम्हाला सगळ्यांना सोडता येईल. फक्त एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजून सांगते, मग बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला सोडवायचे. क्वेश्चन नंबर 1, ए सेट दिलेला आहे A B C D E आणि B सेट दिलाय C D E F. C दिलेला आहे B, D आणि D दिलेला आहे A, E आणि क्वेश्चन मध्ये विचारले की ट्रू फॉल्स दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे विचारले. तर इथं सांगितलंय C इज सबसेट ऑफ B. C B चा सबसेट आहे का? आता तुम्हाला बघायचंय C सेट कुठला आहे? C सेट B, D हा सेट C आहे. B सेट हा आहे. मग सबसेट आहे हे बघताना तुम्हाला काय बघायचंय की C मधले सगळे एलिमेंट B मध्ये आलेत का? मग C मधला B आणि D हे दोन एलिमेंट इथं आलेत का? बघा इथं C मध्ये B आहे, इथं B आलाय का? नाही आला. D आहे परंतु B नाही. म्हणजे B हा एलिमेंट C मध्ये आहे पण B मध्ये आलेला नाही. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही. तर मग तुम्हाला लिहायचंय फॉल्स. हे जे उत्तर आहे हे फॉल्स आहे कारण एलिमेंट B is not in the set B. B हा जो एलिमेंट आहे हा सेट B मध्ये आलेला नाही. एलिमेंट B हा सेट B मध्ये आलेला नाही म्हणून हा सबसेट नाही. अशा प्रकारे उत्तर तुम्हाला ह्या पहिल्या प्रश्नामध्ये पुढच्या स्टेटमेंट दिलेले आहेत ते त्याच्यावरून लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 हे सोडवल्यानंतर आणखी कुठलं नाही समजलं, कुठली अडचण आली तर मला विचारा. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. 1 to 20 नॅचरल नंबरचा जो सेट आहे तो तुम्हाला युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 सगळ्यांनी पुस्तक काढा आणि क्वेश्चन नंबर 2 बघा. 1 to 20 पर्यंतचे जे नॅचरल नंबर आहेत 1 2 3 4 हे 20 पर्यंतचे नंबर हे तुम्हाला युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचं आहे. आणि शो सेट्स x and y युजिंग वेन डायग्राम. x आणि y हे खाली दोन सेट दिलेले आहेत. ते सेट तुम्हाला वेन डायग्रामचा यूज करून काढायचे आहेत. हा सेट दिलेला आहे x such that x belongs to n and
7 greater than x greater than 7 and x is less than 15. आता हे पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवून दाखवते, यातलं दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचंय. आता या सेट मध्ये कुठले एलिमेंट येतात हे तुम्ही बघा पहिल्यांदा. त्याच्यामध्ये काय येईल? एक्स सेट, नॅचरल नंबर्स आहेत. मग 7 पेक्षा मोठे, 7 पेक्षा मोठे एक्स आहे, 7 पेक्षा मोठा नंबर 8, 9, 10, 11, 12, 13, 14. इथं लेस दॅन 15 म्हणलंय. लेस दॅन 15 म्हणजे 15 पेक्षा लहान घ्यायचंय, 15 ला घ्यायचं नाही. 7 पेक्षा मोठं म्हणलंय म्हणजे ग्रेटर दॅन 7, तर 7 ला घ्यायचं नाही. 7 पेक्षा ग्रेटर नंबर, 15 पेक्षा लेस नंबर म्हणजे हा सेट मिळाला. आता हे तुम्हाला दाखवायचंय वेन डायग्रामनी. तर वेन डायग्राम म्हणजे तुम्हाला यू हा जो सेट आहे, हा यू सेट तुम्हाला एक रेक्टँगल काढून दाखवायचे. रेक्टँगलनी तुम्हाला यू हा सेट दाखवायचा आहे. हा दाखवला तुम्ही यू युनिव्हर्सल सेट. त्यानंतर तुम्हाला हा एक्स सेट दाखवायचा आहे. तर पहिल्यांदा तुम्ही याच्यामध्ये एक सर्कल काढून घ्या किंवा ट्रायंगल काढून घ्या. कुठली पण एक फिगर जी रेक्टँगल मध्ये आली ती फिगर काढा. हा एक्स सेट. पहिल्यांदा एक्स मधले सगळे एलिमेंट लिहून घ्या. एक्स मध्ये 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे सर्कल एक्सचे एलिमेंट लिहिले. आता शिल्लक राहिलेले एलिमेंट तुम्हाला ह्या रेक्टँगल मध्ये लिहायचे, बाहेर लिहायचे युनिव्हर्सल सेट मधले. मग काय शिल्लक राहिलं? 1 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथं आले, 8, 9, 10, 14 इथं आले. 15 पासून पुढचे लिहावं लागेल आणखीन. 15, 16, 17, 18, 19 आणि 20 पर्यंतचे सगळे. म्हणजे हा जो एक्स हा जो सेट आहे, हा एक्स सेट हा युनिव्हर्सल सेट हा घेऊन तुम्हाला हे वेन डायग्रामनी हा एक्स सेट दाखवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यामधलं 2 नंबरचे एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे. लिहून घ्या हे सगळ्यांनी. लिहिलं. आता तिसरा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. यू 1, 2, 3, 7, 8, 9 पुस्तक असतील जवळ तर पुस्तकामधलं बघून लिहा. 10, 11, 12 हा युनिव्हर्सल सेट दिलाय. आणि पी हा सेट दिलाय. पी 1, 3, 7, 10 हे दुसरा सेट दिलाय. आणि तुम्हाला सांगितलंय शो द सेट्स यू, पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. आता हे तुम्हाला वेन डायग्रामनी दाखवता येईल. यू काढला, आता ह्याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये कसं दाखवलं सेम तशीच फिगर काढायचे, फक्त नंबर मात्र हे द्यायचे तुम्हाला. पी मधल्या सर्कल मध्ये पी काढा आणि उरलेला बाहेरचा जो आहे तो काय असेल? पी डॅश असेल आणि रेक्टँगल जो आहे तो यू डॅश असेल. ती फिगर तुम्हाला काढता येईल असं मला वाटते. नंतर दुसरा क्वेश्चन आहे व्हेरीफाय. त्यातला दुसरा सब क्वेश्चन आहे व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश इक्वल टू पी. हे व्हेरीफाय करायचं. पी डॅशचा कॉम्प्लिमेंट हा पी असतो, हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. आता यू तुम्हाला माहित आहे, यू दिलेला आहे यू सेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 हा यू युनिव्हर्सल सेट आहे. पी सेट आहे 1, 3, 7, 10 हा पी सेट आहे. आता तुम्हाला सुरुवातीला हा पी डॅशचा परत कॉम्प्लिमेंट काढायचा आहे, म्हणून पहिल्यांदा पी डॅश काढावा लागेल. पी डॅश काढताना हे सोडायचे. इथले पी मध्ये जे आहेत तेवढे एलिमेंट सोडून द्यायचे आणि उरलेले एलिमेंट लिहायचे. 1 इथं आलाय तर 1 घ्यायचा नाही, 2 नाही आला म्हणून 2,
3 इथं आलाय, 3 नाही घ्यायचा. 7 आलाय, 7 नाही घ्यायचा. मग 8, 9, 10 परत इथे आलाय, 10 नाही घ्यायचा. 11 आणि 12 हा झाला P डॅश. बरोबर आहे. आता तुम्हाला काढायचंय P डॅश चा कॉम्प्लिमेंट. P डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ P डॅश. आता परत तुम्हाला P डॅश चा कॉम्प्लिमेंट लिहायचा म्हणजे हे सोडायचे आणि उरलेले लिहायचे U मधले. आता U मध्ये बघा इथं 1 आहे, इथं नाही आलेलं 1 म्हणजे 1 येईल. इथं 2 आले, 2 ला नाही घ्यायचं. 3 आहे का इथं नाही म्हणून 3 येईल. परत 7 आहे का इथं नाही म्हणून 7 येईल. परत 7 नंतर इथं 8 आहे का? 8 इथं आलेला आहे म्हणून 8 येणार नाही. परत 9 इथं आलंय, 9 येणार नाही. परत 10 इथं आले, 10 इथं आलेलं नाही, ते U मध्ये आहे म्हणून 10 घेतलं. परत 11 P डॅश मध्ये आलं, 11 सोडायचं. म्हणजे असं तुम्ही तुमचं एक्झाम्पल सोडवताना अशा प्रकारे क्रॉस लाईन पण करू शकता पेन्सिलनं. जसं 2 आहे, हे 2 ला क्रॉस केलं, 8 ला क्रॉस केलं, 9 ला क्रॉस केलं, 11 ला क्रॉस केलं, 12 ला क्रॉस. जे शिल्लक राहिलेले एलिमेंट आहेत ते एलिमेंट म्हणजे P डॅश चा कॉम्प्लिमेंट 1, 3, 7 आणि 10. आता हे नंबर ह्याला 1 देऊ आणि ह्याला नंबर 2 देऊ. आता इथं P मध्ये जे एलिमेंट आहेत तेच एलिमेंट कॉम्प्लिमेंट मध्ये पण P डॅशच्या कॉम्प्लिमेंट मध्ये आलेत. म्हणजे ह्या दोन इक्वेशन वरून आपण सांगू शकतो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 P इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ P डॅश. P इक्वल टू कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण हे व्हेरीफाय केलेलं आहे की ह्याला आपण असं इथे विचारले जसं तसं लिहू. P डॅश डॅश इक्वल टू P. हे दोन्ही इक्वल असतात. P म्हणजेच P डॅशचा कॉम्प्लिमेंट असतो. हे आपण इथं व्हेरीफाय करून बघितलेलं आहे. सगळ्यांनी उदाहरण हे लिहून घ्या. लिहिले सगळ्यांनी. आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक सेट दिलेला आहे A आणि या सेटचे कुठलेही 3 सबसेट तुम्हाला लिहायचे आहेत. A सेटचे कुठलेही 3 सबसेट लिहायचे. 1, 3, 2, 7 असा सेट दिलाय आणि याचे कुठलेही 3 सबसेट तुम्हाला लिहायचे. बघा मग आता A चे सबसेट म्हणजे असे सेट असा सेट असायला पाहिजे की जो ज्याचे एलिमेंट ह्या A मध्ये आलेले आहेत असे सेट आपल्याला तयार करायचे. समजा मी इथे लिहिलं कुठले पण 3 तुम्हाला लिहायचे तर कोणते कोणते लिहिता येतील हे बघू. त्याच्यापैकी तुम्ही कुठलेही 3 लिहू शकता. तर 1 लिहिलं फक्त तरी हा सबसेट होईल. फक्त 3 लिहिलं तरी हा सबसेट आहे. फक्त 2 लिहिलं हा सबसेट होईल. फक्त 7 लिहिलं तरी पण हा सबसेट होईल. किंवा तुम्ही फक्त एम्प्टी सेट घेतला तरी सुद्धा हा सबसेट होईल. किंवा हा पूर्ण सेट घेतला कारण इक्वल सेट सुद्धा एकमेकांचे सबसेट असतात. हे सुद्धा सबसेट आहे. किंवा मी हे फक्त एक्झाम्पल म्हणून लिहिले. हे किंवा ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळे पण तुम्ही लिहू शकता. 1, 3 हा पण सबसेट होतो. किंवा 3, 7 घेतलं हाही सबसेट आहे. किंवा 1, 3, 7 घेतलं हाही सबसेट आहे. असे तुम्हाला याच्यावरून बरेचसे सबसेट लिहिता येतील. अलग लक्षात. म्हणजे ह्याच्यापैकी कोणते पण 3 सबसेट तुम्हाला या सेटचे सबसेट म्हणून त्या क्वेश्चन मध्ये लिहायचे आहेत. तर लिहा कुठलेही 3 सबसेट तुम्हाला जे योग्य वाटतील आवडतील ते. आता क्वेश्चन नंबर 5 आहे. हा क्वेश्चन पण मी तुम्हाला थोडासा तोंडी सांगते. हा क्वेश्चन तुम्ही वहीवर सोडवा, लिहून घ्या. हा जो क्वेश्चन आहे राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट. आता इथे सेट दिलाय. पहिला सेट आहे P. P इज सेट ऑफ रेसिडेंट इन पुणे. रेसिडेंट पुण्यामध्ये राहणाऱ्या लोक जे आहेत ते रेसिडेंट इन पुणे हा P सेट आहे. M हा रेसिडेंट इन मध्य प्रदेश. I is set of residents in Indore. B is set of residents in India.
आणि H इज सेट ऑफ रेसिडेंट्स इन महाराष्ट्र. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलं सबसेट, विच ऑफ द सेट्स फ्रॉम द अबाव एक्झाम्पल कॅन बी चूजन ॲज युनिव्हर्सल सेट आणि सबसेट रिलेशन हे पण तुम्हाला लिहायचंय. आता सबसेट रिलेशन काय असेल बघा. आता पुण्यामधले जे रेसिडेंट आहेत ते महाराष्ट्रामध्ये पण असतील, बरोबर आहे. महाराष्ट्र, पुणे हा महाराष्ट्रामधलाच भाग आहे, म्हणून पी हा जो सेट आहे पुण्याच्या रेसिडेंटचा तो H मधला पण, H म्हणजेच आहे रेसिडेंट्स इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामधल्या पण जे लोक आहेत ते लोक म्हणजेच पुण्यामधले लोक, पुण्यामधले सगळे लोक महाराष्ट्रामध्ये येणारच आहेत, म्हणून P हा H चा सबसेट आहे. आलं लक्षात. त्यानंतर P हा पुण्यामधले लोक हे इंडियामधले सुद्धा लोक आहेत, इंडियामधले सुद्धा रेसिडेंट आहेत, म्हणजे P हा इंडियाचा जो सेट आहे, इंडियाचा सेट आहे B, P हा B चा पण सबसेट आहे, हे तुम्हाला लिहायचंय. असंच तुम्हाला बघायचंय मध्य प्रदेश कशामध्ये येतो, त्याचं कुठलं दिले, नंतर इंदोर, नंतर इंडिया, महाराष्ट्र, अशा प्रकारे महाराष्ट्र हा परत इंडियामध्ये येणार आहे, इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये येणार आहे, मध्य प्रदेश इंडियामध्ये येणार आहे, अशा प्रकारे सबसेट रिलेशन तुम्हाला बघायचे. आणि नंतर तुम्हाला विचारले विच सेट फ्रॉम द अबाव इज युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट कुठला असेल ह्याच्यामध्ये बघा, ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा सेट तुम्हाला कुठला दिसतोय, सगळ्यात मोठा सेट कुठला आहे, तर सगळ्यात मोठा सेट आहे इंडिया. इंडियामधलेच सगळे हे स्टेट पण दिलेले आहेत आणि काही सिटीज पण दिलेल्या आहेत इंडियामधल्या, म्हणून हा जो ह्याच्यासाठीचा युनिव्हर्सल सेट, ह्या एक्झाम्पलसाठीचा युनिव्हर्सल सेट हा सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंडिया, रेसिडेंट्स इन इंडिया असेल, म्हणजेच बी हा सेट यासाठीचा युनिव्हर्सल सेट असेल. अशा प्रकारे पुढचं जे एक्झाम्पल नंबर 6, 7 आहे हे एक्झाम्पल तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. तर ही एक्सरसाइज जी आहे प्रॅक्टिस सेट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे, सोडून लिहून पाठवायचा आहे. आता मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहे, तो होमवर्क पण तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि त्या होमवर्क मधले पण एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर सगळ्यांनी लिहून घ्या होमवर्क. त्यातला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1, इफ यू हा जो सेट आहे त्याच्यामधले एलिमेंट आहेत MANGO आणि A हा जो सेट आहे G,O, B हा सेट आहे M,A,N. then write A dash and B dash. A चा कॉम्प्लिमेंट सेट आणि B चा कॉम्प्लिमेंट सेट तुम्हाला लिहायचा आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे होमवर्क साठीचा. इफ A इक्वल टू 2, 3, 4, 5, 6, 7 आणि B आहे 3, 5, 7 आणि C आहे 2, 4, 6. then write सबसेट रिलेशन, म्हणजे कुठला सेट कुठल्या सेटचा सबसेट आहे हे तुम्हाला लिहायचंय. सबसेट रिलेशन बिटवीन गिवन सेट्स, गिवन सेट मधलं सबसेट रिलेशन लिहायचंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे ड्रॉ वेन डायग्राम. वेन डायग्राम काढायचा आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. हे सगळे होमवर्क पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला परीक्षेमधले इंटरनलचे मार्क दिले जाणार नाहीत. हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत, हे कंपल्सरी आहे, नाहीतर मॅडम काय व्हिडिओच्या बाहेर येणार नाहीत आणि आपल्याला काही मारणार नाहीत, असा गैरसमज करून घेऊ नका.
हे तुम्हाला याची ए आणि बी हे दोन सेट दिलेले आहेत. याचा तुम्हाला वेन डायग्राम काढायचा आहे. वेन डायग्राम काढून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट एनी 4 सबसेट्स ऑफ. हा जो सेट आहे याचे कुठले पण तुम्हाला 4 सबसेट लिहायचे आहेत. या सेटचे कुठलेही पण तुम्हाला 4 सबसेट लिहायचे आहेत. तर हे सगळा होमवर्क लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे एक्झाम्पल होमवर्कच्या वहीमध्ये सोडवून ठेवा. ग्रुपवर पाठवा, पर्सनल नंबरवर पाठवा विशेष म्हणजे. आणि काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. या पुढचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघू.